हॅलो फ्रेंड्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत ठाणे शहरचा 2024 साली आलेली पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका, त्याच्यामधले गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न बघत आहोत। तर या पेपरमध्ये फक्त 10च प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ताचे आलेले होते। तर बघूयात पटकन कोणकोणते प्रश्न आलेले होते। पहिला प्रश्न आहे, जर 7 उंदीर मारण्यात 7 मांजरांना 7 मिनिटे लागतात तर 700 उंदरांना मारण्यासाठी 700 मांजरांना किती वेळ लागेल। आता आपल्याला 7 मांजर दिलेले आहेत, 7 उंदीर दिलेले आहेत। उंदीर नंतर मांजर 7 आहेत आणि मिनिटे किती दिलेली आहेत तर 7च मिनिटे दिलेली आहेत। ठीक आहे। आता बघा दुसऱ्या केसमध्ये काय दिलेलं आहे की 700 उंदर आहेत, मांजर किती आहेत 700 आणि वेळ किती लागेल हे विचारलेलं आहे। तर आपल्याला सूत्र आहे m1 गुणिले d1 भागिले w1 बरोबर m2 गुणिले d2 भागिले w2। आता 7 उंदरांना मारायचं आहे, म्हणजेच वर्क काय दिलेलं आहे, उंदीर हे वर्क आहे म्हणजे त्यांना मारायचं आहे। तर मांजरं किती आहेत म्हणजे माणसं किती आहेत, अशा प्रकारे कोण मारणार आहे तर मांजर मारणार आहेत आणि त्यांना वेळ किती लागतो 7 मिनिट। त्याचप्रमाणे जर किती उंदरांना मारायचं आहे 700 उंदरांना मारायचं आहे, किती मांजर आहेत तर 700 मांजर आहेत आणि किती टाइम लागणार आहे हे तुम्हाला काढायचं आहे। बरोबर आहे। इथं कसं केलं बघा, तुम्हाला इथं किती मांजर आहेत तर 700, किती मिनिट लागतात 7 मिनिट आणि किती उंदरांना मारायचं आहे, उंदीर काय घेतलं खाली कारण त्या उंदरांना मारायचं आहे। आता बघा भाग घालवा, ह्या 7ला हा 7 गेला, ह्या 700ला हा 700 गेला, म्हणजे राहतात किती d2 बरोबर 7, म्हणजेच 700 मांजरांना 700 उंदीर मारण्यासाठी 7 मिनिटे एवढाच वेळ लागेल। पुढचा प्रश्न बघूयात आपण। पुढीलपैकी ज्या संख्येतील अंकांची बेरीज 11 होत नसेल ती संख्या कोणती। आता बघा किती सोपा प्रश्न आहे। 8 अधिक 3 केल्यानंतर किती होतात 11 होतात। नंतर 65 संख्या आहे पुढची, 6 अधिक 5 केल्यानंतर 11 होतात। पुढची संख्या आहे 92, 9 अधिक 2 केल्यानंतर आपण 11 होतात। 7 आणि 4 केल्यानंतर 11 होतात, पण 8 आणि 5 केल्यानंतर किती होतात 13। म्हणजेच काय, ज्याची बेरीज 11 येणार नाही ती संख्या कोणती आहे 85 ही ती संख्या आहे, ऑप्शन नंबर 1। पुढचा प्रश्न बघा, 9 पुस्तकांची सरासरी किंमत ही 25 रुपये आहे। जर 10व्या पुस्तकाची किंमत विचारात घेतली तर सरासरी किंमत ही 23 रुपये होते, तर 10व्या पुस्तकाची किंमत किती। 9 पुस्तकांची सरासरी किंमत किती दिलेली आहे, 9 पुस्तकांची सरासरी किंमत किती दिलेली आहे बघा, इथं सरासरी किंमत दिलेली आहे 25 रुपये। 10वे पुस्तक जर त्याच्यामध्ये विचारात घेतलं म्हणजे 10 पुस्तक त्यांची सरासरी किती दिलेली आहे 23 दिलेली आहे। आता 9 पुस्तकांच्या किमतीची बेरीज करायची झाली तर ती बेरीज किती येणार आहे, आपण काय करतो सरासरी गुणिले पुस्तकांची संख्या। ठीक आहे, म्हणजेच आता इथं 25 गुणिले 9 केल्यानंतर किती येतात 225, ही झाली 9 पुस्तकांची किंमत। पुन्हा काय केलं की 10 पुस्तकांची बेरीज काढायची असेल तर ती 10 पुस्तकांची बेरीज कशी काढणार, पुस्तक किती आहेत 10 आणि सरासरी किती आहे 23, म्हणजेच त्या पुस्तकांची किंमतची बेरीज किती झाली 230। ही झाली 10 पुस्तकांच्या किमतीची बेरीज, ही झाली 9 पुस्तकांच्या किमतीची बेरीज, म्हणजेच 10व्या पुस्तकाची किंमत किती असणार आहे, 10व्या पुस्तकाची किंमत किती येईल तर 230 वजा 225, म्हणजेच इथं काय झाले 5 रुपये ही काय असणार आहे 10व्या पुस्तकाची किंमत असणार आहे। ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल। पुढचा प्रश्न बघूयात, रोमन अंकात 17 कसे लिहितात। आता 17 लिहिण्यासाठी 17 कसे लिहितात बघा, 17 म्हणजे काय असतो 10, 5 आणि पुढं 2, आपण याला काय संबोधतो 10, हे काय असतं 5 आणि हे 1 1, म्हणजे हे दोन्ही मिळून झाले 2, 10 5 15 आणि 2 17, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल। पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती हे विचारलेलं आहे। 3 5 6 4 ही पहिली संख्या आहे, दुसरी संख्या 3 4 5 6, तिसरी संख्या 3 4 6 5 आणि चौथी संख्या 3 5 4 6। आता याच्यामध्ये सुरुवातीला किती आहे 35, इथं 34, इथं 34 आणि इथं 35, म्हणजे ह्या दोन संख्या तर लहान नाही आहेत। इथं 34 34 आहे, इथं पुन्हा 5 आहे आणि इथं 6 आहे, म्हणजे याच्यामध्ये मोठी संख्या ही झाली आणि लहान संख्या कोणती झाली ही, म्हणजेच 3456 ही काय आहे सर्वात लहान संख्या आहे। पुढचा प्रश्न बघा,
गटात न जुळणारी संख्या कोणती हे विचारलंय तुम्हाला. पहिली संख्या दिलेली आहे 45, दुसरी संख्या आहे 46, तिसरी संख्या किती दिली आहे तुम्हाला 47 दिलेली आहे आणि चौथी संख्या दिलेली आहे 49. ही आणि ही संख्या बघितली तर ह्या संख्या कशा आहेत, विषम संख्या आहेत आणि ही एकटीच कशी आहे, सम संख्या आहे. त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असेल, गटात न जुळणारी संख्या कोणती आहे तर 46 ही संख्या आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा, 734 गुणिले 999 बरोबर किती हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता हा डायरेक्ट गुणाकारपेक्षा जर तुम्ही 999ला 1000 वजा 1 लिहिलं तरीही तुमचं उत्तर काय राहणार आहे, सेमच राहणार आहे. आता बघा 734ला जर 1000ने गुणलं आणि वजा त्यातून 734 केलं की तुम्हाला आहे तेच भेटणार आहे. बघा 7 3 4 आणि इथं 3 0 आहेत आणि त्याच्यामधून 734 वजा करायचं म्हणजे काय राहील, इथं राहील 6, पुन्हा इथं राहील 6, इथं राहील 2, इथं 3 3 आणि 7 म्हणजे 733 266. 733 266 ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. याच्यामध्ये काय आहे की वेळ कमी घालवण्यासाठी तुम्हाला हीच एक ट्रिक आहे की काय केलं याच्यामध्ये तुम्हाला 900ला फक्त कशानं रिप्लेस केले आहे, 1000 वजा 1 रिप्लेस केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 2 गुणिले 8चा संबंध 20 सोबत लावलेला आहे. 3 गुणिले 9चा संबंध तुम्हाला 31 सोबत लावलेला आहे. 5 गुणिले 8चा संबंध 44 सोबत लावलेला आहे. तर तुमचा संबंध कशाशी विचारला आहे, 30 गुणिले 5शी विचारला आहे. आता बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 2 गुणिले 8 किती होतात, 16 होतात आणि 16मध्ये 4 मिसळलं की तुम्हाला 20 भेटतात. त्याचप्रमाणे 9 त्रिक 27 होतात आणि 27मध्ये 4 मिसळले की तुम्हाला 31 भेटतात. 8 पंचे 40, 40मध्ये 4 मिसळले की तुम्हाला 44 भेटतात. त्याचप्रमाणे 3 5 15 आणि वरचा एक 0, 150मध्ये 4 मिसळले की तुम्हाला काय भेटतील, 154. तर असा संबंध इथं लावलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. सुदामाने 1,50,000 रुपये किमतीचा भूखंड शामरावांना विकला. दलालांनी दोघांकडून 2.5% दलाली घेतली तर दलालास एकूण किती दलाली मिळाली. आता टक्केवारी दिलेली आहे 2.5% म्हणजे एकाकडून 2.5% आणि दुसऱ्याकडून पण 2.5%. तर ती कितीवरती आहे, 1,50,000 वरती आहे. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले म्हणजेच किती राहतात बघा, इथं 2 शून्य, 15 5 75, 15 2 30 आणि 7 37 झाले आणि वरचा एक पॉईंट म्हणजे एकाने किती दलाली दिलेली आहे, 3,750. तर दोघांनी दिलेली दलाली काढण्यासाठी काय करावं लागेल, याला 2नी गुणावं लागेल. 5 2 10, 7 2 14 आणि 15, 3 2 6 आणि 7 म्हणजे 7,500 ही काय झालेली आहे, दोघांनी दिलेली दलाली आहे. तुम्ही डायरेक्ट पहिला ऑप्शनच लिहाल 3,750, पण ती काय आहे, एकानं दिलेली दलाली आहे. तुम्हाला काय विचारलं आहे की प्रश्नामध्ये दोघांनी दिलेली दलाली, दोघांकडून 2.5% दराने किती दलाली जाईल हे विचारलेलं आहे. त्याच्यामुळे आन्सर बरोबर काढलं तरी पण गडबड न करता तुम्हाला प्रश्न व्यवस्थित रीड करावा लागेल. पुढचा प्रश्न बघा. एका आयताची लांबी आणि रुंदी 12 सेंटीमीटर व 9 सेंटीमीटर आहे तर आयताचं क्षेत्रफळ किती. अगदी इझी प्रश्न आहे. लांबी गुणिले रुंदी, आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी दिलेलं आहे. लांबी किती दिलेली आहे तुम्हाला बघा, 12 सेंटीमीटर लांबी आहे आणि रुंदी किती आहे, 9 सेंटीमीटर आहे. 9 2 18 आणि 1 0 म्हणजेच 108 चौरस सेंटीमीटर ही काय असणार आहे, त्या आयताचं क्षेत्रफळ असणार आहे. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. तर अशा प्रकारे एवढेच प्रश्न फक्त ठाणे शहर पोलीससाठी आलेले होते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या शहराचा प्रश्नपत्रिका एक्सप्लेनेशन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला त्याचे व्हिडिओज पाहता येतील. थँक्यू.